काय आजचा ब्लॉग कसा वाटलाय मग? अक्कल आहे का तुला काही? ते म्हणतात ना पाण्याच्या तांब्याचा आधार नाही मी, तर आज त्यांना दाखवतो करून की मी काय करू शकतोय. डायरेक्ट आजोबांचं ड्रीम कम्प्लीट. परत म्हणणार नाही कधी आता की पाणी दे मला, तर ते डायरेक्ट म्हणते की तुला काही सांगायचं नाही. तुम्ही पुढं पाहू शकता डायरेक्ट पिकअप बोलवलंय घरी. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज सकाळपासून नाही का घरामध्ये फुल एन्जॉय चाललाय. पण नाना आज माझे होते चिडले, तर ते म्हणते तर मी काहीच कामाचा नाही, नुसतं हिंडतोय फिरतोय आणि मी तर काम करतोय पण त्यांना काय माझं काम दिसत नाही. नाना काय तू वाढ होतं सकाळी जी गेला तर आत्ताशी का आला. पाणी पाणी करतो तर तो तांब्या भरून पाण्याचा आधार सुद्धा इथं कोणी पाणी द्याय ना. मी बसलो इथं सावलेलं पाणी प्यायचं बाई. आणि मग पाणी प्यायचं ना मला. हो ना घरात नव्हतं, मग आता बाई नव्हती की बाई कम नाही पाणी नाही दिलं. गेले सरपंच तिकडे तिकडे मला पाणी कोण देते? नुसतं बाबा आडतो इथं. तुम्हाला पाणी प्यायचं का? मग मला एक तांबे भरून तरी ती घरातला. तांबे भरून? हां नाना तुम्हाला असं वाटतंय ना मी तुम्हाला पाणी बिणी देत नाही? बघायचं मी तुमच्यासाठी काय करतोय. हां बघायचं हां बघायचं ना. फक्त मला खवळायचं नाही बरं नाही नाही का? बघा बरं का. नाही नाही तर काहीच बघा आता मी काय करतोय नानासाठी. ते म्हणतात ना पाणी नाही देत, मग एक पाण्याचा तांब्याचा आधार नाही. हां तर आता दाखवून देतो यांना की मी आधार आहे का नाही. काहीच आज नानाला नाही का सरप्राईज देऊ. नाना पण शॉकिंग झाले पाहिजे की मी हे कसं काय करू शकतोय आणि मी करू शकतोय, हे काही पण करू शकतोय मी त्यांच्यासाठी. ते म्हणतात ना पाण्याच्या तांब्याचा आधार नाही मी, तर आज त्यांना दाखवतो करून की मी काय करू शकतोय. काहीच फायनल बघू शकताय. तर पाण्याची बॉटली किती आणल्यात बघू शकता. डायरेक्ट पिकअप बोलवलंय घरी. बघू आता यांचे रिॲक्शन बरं का आजी आजोबांचे. ते पण मला हेच म्हणणार आहे तुला कधी काही सांगावं की नाही. प्यायचं आहे ना? कुठं आहे पाणी? थांबा देतो तुम्हाला पाणी देतो आता. काहीच फायनल बघू शकता. आता फक्त खाली करून घ्यायचे, डायरेक्ट आले घरी. आता बघू शकतात किती पाणी आणलंय. परत आता नाना मला काही म्हणतेच नाही पाहिजे कधीच की पाणी देत नाही, असं नाही तसं नाही. किती पाणी घेतलंय मला डायरेक्ट पाणी. नाना परत म्हणणारच नाही आता पाणी आण. नाना आता पाणी देतो डायरेक्ट. काही आता डायरेक्ट खाली करून राहिले. आता त्यांचे रिॲक्शन पण बघू आपण. पाणी डायरेक्ट त्यांनी कधी विचार पण नसेल केला बरं का. पाणी पाहिजे ना ना. माणसं गेले का मग सांगतो. मला काहीतरी म्हणणं आहे बरं का. सगळेजण गेले बघू काय म्हणतात. नाही की आता इथं ठेवून घेऊन राहिलो आपण सगळे. थप्पीच लावून ठेवतो डायरेक्ट, नंतर घरामध्ये ठेवतो. किती आले बॉक्स? खाली करतो आता पटापटा. पाणी नानाला 100 बॉक्स माहिती आहे डायरेक्ट त्यांना. तर नाना डायरेक्ट बघा आता काय म्हणते बघू आपण. सगळं पाणीच पाणी केलंय. काहीच फायनल नाही का. 70 बॉक्स कंप्लीट झाले आहेत आणि आता 30 बॉटलीचे नाही का छोट्याल्या बॉटलचे 30 बॉक्स येतात. तर म्हणजे टोटल नाही का 100 बॉक्स येतात. तर आतून एवढे राहिले तर हे खाली करायचे आहेत. पण हालत जाम झाली आहे. टार्गेट भरपूर मोठं घेतलं आहे पण करून दाखवणार. रिॲक्शन पण तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर काय होतं बघू. हे बघू शकतात हे मोठे बॉक्स आहेत आणि वरती ते छोट्याले बॉक्स येतात. हे पण खाली करायचे. दमला पाणी पाडलं नानाला तर पाणी द्यायचं आहे आपल्याला. छोट्याले बॉक्स घ्यायचे 30 म्हणजे असेल. पण टायमाला आले तुम्ही पण. नानाला वाटलं नाही का काही नाही घेतली. मला खवळत होती वेळेचं पाणी कसलं होतं तो काय. हां बघू शकता तेवढा मोठा खाली करायचं म्हणलं जोक नाही. दररोज तुम्हाला एवढं करावंच लागतं का? दररोज एवढं करावं लागतं? एवढे याच्यापेक्षा पण जास्त. हे कशामुळे आलंय माहिती का एवढं पाणी कशामुळे? तर आजोबा म्हटलं नाही का तो एक पाण्याचा तांब्या भरून देत नाही म्हणून डायरेक्ट नाही का टेम्पो ऑर्डर केलाय एका शब्दावरती. काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? सूरज घोरपडे. कुठले? आम्ही शिराच्या बाजूला होतो. गाईस
मला जाम झाली आहे पण शब्द पूर्णच केला आहे. बघू शकता किती मोठी थप्पी लागली, एवढी मोठं सगळं पाणी पाणी झालं आहे. बघू शकता किती मोठं पाणी झालं आहे, सगळं पाणी पाणी झालं आहे घरामध्ये. आत्तापर्यंत नानांनी कधीच नसेल बघितलं एवढं पाणी. आणि परत आता मला तर कदाचित वाटतंय मला कधीच काही बोलणार नाहीत आता. नाना वर्षभर पाणी पितात आता. आता कधी पण पाणी प्या. परत बोलता का मला? हा? आता लय पाणी आणलं, परत म्हणता का कधी पाणी देत नाही म्हणून? टँकर भरून पाणी आणलं होय. पिकअप डायरेक्ट तुमच्यासाठी पिकअप बोलून घेतली. भरून बोलून घेतली पाणी. फिल्टरचं पाणी पिया आता एकदम डायरेक्ट. परत म्हणलं नाही पाहिजे मला पाण्यात तांबे भरून देत नाही, इकडे हिंडतोय. मग काय फिरले पाणी देत नाही म्हणत. आता आता हो पिकअप भरून आणली तुम्ही. झाले फायनली 2 राहिले फक्त लास्ट 2 राहिले. झाले टोटल फायनली कंप्लीट झालेत. 100 बॉक्स झाले आपले. बघू शकता एवढे पूर्ण 100 झाले. किती मोठे ठप्पे दिसून राहिले, पूर्णपणे पाणीच पाणी झाले. रिगलचं घेतलं आहे ॲक्वाचं. काहीच मला वाटलं 100 झाले पण नाही का 17 बॉक्स झाले होते. बाकी ज्यांच्याकडून नुसतं राहिले होते. मी स्टँडिंग झालेली आहे. चांगली लागली इथे खाली जात. आता आम्हाला परत हे वरचे बॉक्स खाली घेऊन खालच्या बॉक्सवर घ्यायचे. झाले ना किती बॉक्स मिसिंग झाली होती, डायरेक्ट 13 बॉक्सची मिसिंग झाली होती. हे कंप्लीट करून घेतले आणि खाली उतरून ठेवले. बघू शकताय. आता फक्त पेमेंट करायचं यांचं आणि पेमेंट करू. बघू आता किती पेमेंट करताय बघा. किती करायचं? 9150. कसे झाले? अर्धा लिटर 130 रुपयाला 30 बॉक्स आणि 75 नेली होलसेलमध्ये. 70 बॉक्स झाले 5250. एकूण मिळून झाले 9150. आजोबाच्या एका तांब्याच्या पाण्यामुळे झालं बरं का सगळं. हां ते म्हणले एक तांब्या पाणी नाही देत, तर आता बघू शकताय तुम्ही. दिलं नाही कोणी पाणी एकदा एक आता दिलं ना, डायरेक्ट टेम्पो बोलवलं ना. दुकानला पाणी देत नव्हतं. असं होय. स्कॅनरला तुमचा काही नंबर आहे ना, मार नंबर. दीपक मार रे पैसे, मी तुला टाकतो. गाईज बघू शकतात फायनल पेमेंट झालंय. डायरेक्ट आजोबांचं ड्रीम कम्प्लीट. परत म्हणणार नाही कधी आता की पाणी दे मला, तर ते डायरेक्ट म्हणते की तुला काही सांगायचं नाही एकदम पुढं. चला सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला सगळ्यांनी. लाईक फॉलो सगळं करत राहा. चला आता हे आमचे मला पुढं बसणार, आम्ही आता मागं बसणार. चालतं जपून जा. आपण जातो चालतं. तेवढं तुमची लिंक पाठवा. हा हा हो, चालतंय. चालू आहे, चालू आहे. मालकांना पाठवून द्या. तुम्हाला लिंक पाठवतो. निलूची आजी निलूची आजी. लक्षात राहील तुम्हाला चॅनल, टेन्शन नाही. कामच तसं केलं आपण आज. काहीच फायनली बघू शकता एकदम डायरेक्ट पाणी पाणी झालंय. आणि इतकं एवढं पाणी यांनी कधीच नसतं बघितलं. आणि त्यांना वाटलं पण नव्हतं की मी असं कधी काय करेन. नानाला पाणी प्यायचं, नानाला पाणी प्यायचं. हे बघा पाणी नुसतं पाणी. त्या पाणी नाना नाना नसतं म्हणजे पाणी पाहिजे नाही. पोरं खवळले मला किती वेळचे खवळत होते. लय गार असं थंड प्या पाणी येऊ गाडी प्या झाला सांग पोरं. नाही डायरेक्ट तसं प्यायचं असते नाना. प्या प्या तेवढं पिऊन घ्यायचं असतं. एवढं पाणी तुम्ही एकटे पिणार आता. अरे मथुरे आता बाई रुसली. जर तू पण पी. पाणी पाहिजे तर मला. हा अरे काहीतरी खायला आणावा उन्हात तानाचं बघ गारगार. पण नानाच्या एका शब्दामुळे बघ एवढं करून दाखलं नाही. डायरेक्ट टेम्पो बोलायला पाण्याचं. परत काही म्हणते का मला? प्या पाणी किती प्यायचंय. तो काय आहे का शब्द तो बी करायचा का? मला नको बाबा. पाणी पाणी काहीच आपण नानाला विचारू कसं वाटतंय आता. पाणी एवढं बघितलंय त्यांनी आणि त्यांना पाणी मागून घेतलंय. कसं वाटतं आता? अरे तुला तांबे भरून सांगितलं मी. तो लगे टेम्पोच आणलं मग पुढं भरून टाच. कसं पाणी प्यायचं ते आता एवढं टेम्पो भर. तुला काही सांगणार नाही आता, मी कधीच नाही सांगणार इतकं पाणी. कसं काय प्या ना आता किती पण पाणी. नुसतं म्हणत होते ना इकडे हिंडतोय तिकडे पेलो गेलतोय. मी, एक बाटली पेलो. तुम्ही काय म्हणले होते एक तांब्याचा आधार नाही. तांब्याच पाहिजे होता तर टेम्पो भरून आणला. पे ना आता. मग आता एवढ्या बाटल्याचं काय करायचंय? आता ते बॉक्स एक इथं मला ठेव पाण्याचं हा आणि बाकीचे ते बॉक्स कुठं नेऊन लगेच एक होतं ठोस होतं नको माझं घडी भरतो. तुम्हीच म्हणले होते पाणी आण. मला बाद झालं एक बॉक्स. आता काय करायचे? पे ना तुम्ही म्हणतात ना. टेम्पोच भरून आणलाय इतकं पाणी का प्यायचं.
प्या तुम्ही म्हणत हे होते. लगेच कोण टाका नाही ठेवू नका इथं. मी इथं फेकून देणार होते. नाही नाही नदीला टाका तिकडे नाही. न दिलं नाही बिदिल नाही मला सांगू ते काही. तिकडे इथं ठेवू नका. तुम्ही म्हणले ना पाणी देत नाही ते आम्हाला एक बॉक्स बस झालं ना चिकार झालं. मग तांबे भरून पाणी दिलं नाही तुम्ही मला किती खवळे घ्या त्याने. तांब्या भरून नाही दिलं तो बॉक्स टेम्पोच भरून आणलं. मग मला खवळत का मग येऊन जाऊन. ना आता नाही खावलं. हा आता नाही खावलं. आता सांगायचं बी नाही आता. आता ते बघा ते पाणी ते तुम्ही मला काही सांगू नका. आता सांगायचं नाही तुला काही म्हणायचं बी सुद्धा नाही. कोणीकडे जा ये राहा बस. उठला का निघतो उठला का निघतो. पाणी मला आले आलं माझ्या भून भून लागली ना पाणी नाही देत हे नाही देत मी पाणी मागतोय प्या ना पाणी. पेलो ना आता माझी एक तांब्या भरून पेलो परत बाटली पेलो. आता ना मी बैल पण विचार तिला काय पाहिजे अरे ते असं बघून तुला काय सांगायची काही सांगायचं नाही. बघू का तरी पण. टेम्पोच भरून आणला पाण्याचा. हा, बैल विचार होता बैल पण विचारू काय तिला काय पाहिजे. बाई तुला काय पाहिजे. आता नानासाठी पाणी घेतलंय. नाना म्हणले होते पाणी देत नाही शब्दाला महत्व दिलंय. मला टेम्पो भर खायला पाहिजे. बघ बर का हा मी खरंच ऑर्डर करीन. हा टेम्पो भर खायला जीव असन तेवढं खायला पाहिजे. बघ बर का भाडे मी खरंच बोलीन डायरेक्ट. अरे तुझ्या जो पैसा झाला लई म्हणून तू लगेच ऑर्डर करायला निघतोस. मग काय तुम्ही बोलावा का ना बोलावा. खरंच ऑर्डर करीन मी खायचं. फार याच आणू नको. तुझ्या जो पैसा झाला लई. मी नाही का खरंच ऑर्डर करायचं. तू म्हणले ना आता टेम्पो भरवा खायला करायचं करू का खरंच. करायला खायला करते ना काय चपात्या. नाही मी आता टेम्पो भरून काय बोलले तू. आता म्हणले मग तू आणतो काय लगेच. मी आणणार आहे तू बघ. टेम्पो भरून जर दिसला मला इथं तर जवळच्या लाकडात तुला हाणून लगेच वाडग्याच्या बाहेर काढी. मग बोलायचं नाही. बोललं मग लगेच तू दाबा झालं धरतो काय आम्हाला. मग पण नाना मला लय खावाळे मागायचे. आता तू पण म्हणती मग? की ना मला खायला नाही आणलं नानालाच आणलंय मग आणतो तुला टेम्पो भर. मग म्हणायचं मग चोरी झाली तुला बोलायची म्हणायची. अयो. तर काही आणू बिनू नको. ते पाहिलं मन मी काय म्हणतो काय नाही मजात म्हणलं आता. बरं चल नाही करीत. गाईच फायनली बघू घाबरले मला डायरेक्ट. त्यांना असं वाटलं की खरंच ऑर्डर करीन मी त्याच्यामुळे मला काहीच नाही बोलले. तर बघू शकतात आज नाही का मला असं बोलले ना मला रिॲक्शनच बघायची ते यांची की हे मला नाही का दरवेळेस म्हणते तो हिंडतोय फिरतोय काय करतोय. तर आज यांना दाखवून दिलं आहे ते नाना म्हणले होते ना एक तांब्या तर आज किती पण पाणी प्या. आणि आता स्वतःहून तेच म्हणले बरं का कुठं तर नेऊन इकून टाकायला. आता इकणार तर नाही मी लवकर पण बघू आता काय म्हणते. तर लईच खवळ येतं मग नंतर इकायचं बिकायचं बघू. पण त्यांना जेवढं पाहिजे ना तेवढं पाणी पिऊन देणार आहे. फायनली बघा संध्याकाळी 5-6 वाजले तर आणि नाना तर आपले आज कसं जाम खुश येतं. लय खुश आहेत नाना. अरे ते खुश बीज जाऊ दे मी सांगत होते कर. काय आलं काय झालं पाणी म्हणलं बोल सर एक टाइम भरून आणि सकाळी त्यांनी टेम्पोच भरून आणलं. आणि ते आता उद्या काय कर रातच्या रात मी सांभाळतो इथं. आणि उद्या ना इथं एक बॉक्स सुद्धा दिसलं नाही पाहिजे. मग पहिले ढोंगान घाबरं झालं इथं बॉक्साने. म्हातारी ऐकायची गपुरी म्हातारी बाई असं ते तिकडं बॉक्स म्हणलं ते लगेच गाडी येऊन खाऊ द्यायची मला नाही. ते दुसरा टेम्पो आलाय. मग काय करायचं आता. हा, हे उद्या दिसले नाही पाहिजे बाबा इथं. मला घाम फुटलाय वाढ होता सकाळ धरून घाम फुटलं. हे बॉक्स नको रे बॉक्सची आमची हाऊस झाली इथं. म्हातारी हसत एका झोपटीत पाडायला पाहिजे. म्हातारी खेळ झाले परत आणा तिकडे गाडी मला बसायला हे पिशी घेऊन. आता रातच्या रात राहू दे. हा उद्या या झाडांना बाटली दिसली नाही पाहिजे. आणि मी सांगत होते कारण बाटली जर दिसली तर मी थेट ते नाले टाकून दे. काय करू मग. आणलाय ना टेम्पोत आजच्या रात भर राहू दे. आता हा उद्या सकाळचे काय करायचं मी सांगत होते कर. आता नाही सांगतोय आता नाही उद्या सांगत तुला. काही डोक्यात आयडिया काय. उद्या आडे अशी आहे का दिसलीच नाही पाहिजे. वाटली तर मग ढोंगान घाबरलेलं पहिलंच. काय करायचंय. बॉक्स लगेच जाऊन ते कोण कडा तिकडे. कुठे न्यायचं नाना बाटलं ते सांगा आता. अरे उद्या आता माझ्या डोक्यात आहे हा कुठं न्यायचे ते पण तुला सकाळची सांगत आता नाही सांगायचं. उद्या सांगता का. हा उद्या सकाळची सांगत. आता रातच्या रात राहू दे आता इथं. परत मागता का पाणी. हा हा परत नाही पाणी मागायचं रे बाबा. टेम्पोत भरून आणलाय. आता परत तुला काय आणायचंय. तुला काय आणायचं. मला काय नाही आणायचं. आवाज झाली का. काही दोघं पण घाबरलेत आज. नाना तर लय घाबरलेत. नाना फक्त म्हणतात रात्री पुरतं राहू दे उद्या सांगतो काय करायचं. आता उद्या काहीतरी सांगते ना ते बाटल्याचं बघू आपण उद्या काय करायचं. काही आजचा ब्लॉग कसा वाटलाय मग
अक्कल आहे का तुला काही काही काम तर नाही करीत, पण तांब्या भरून म्हाताऱ्यांना माहितलं तर टेम्पो भरून घेऊन आला पाण्याचा तू. हा, तुला अक्कलच नाही राहिलेली काही. आता तू बिना अकलीचा झालेला आहेस, तुला हाकून द्यावं वाटतं आता ही दिवशी. आता तुला ठोस नाही वाटत इथं. काय झालं? तू असे काम करतो आडमुठे. काय मोठे गेले नाना म्हणले पाणी आण. मग पाणी आण म्हणलं, मग एक मग काम ये- करून आणायचं. लगेच गाडीच बोलली पाण्याची. त्याला काय होतं मग पे ना. मग पाणी एवढं पित असतात का? लय तर एक तांबर पाणी पिते. ते उद्या कुठं तरी नेऊन तिकडं फेकून तिच्या बाटल्या पाण्याच्या. अरे हो, कुठे नेऊ? पुढं न्यायचा एखादी जत्रा खेत्रा असेल तिकडे. बघा, मी चांगलं केलं तरी मला आणतात, मी नाही काम केलं तरी मला बोलत येतं. म्हणजे एकदम माझ्या डोक्यात. आता नानानं म्हणलं काय करायचं त्याचं, तर नाना काय म्हणतात, इथं दारात ठेवायचं नाही, रात्रभर ठेव, उद्या सांगतो काय करायचं. आता हिला म्हटलं ह्या तर आजचा ब्लॉग कसं वाटलं, तिनं माझ्या डोक्यात आणलं. असं आहे ते. काय एवढं राग येतोय तुम्हाला? मग आता रागाजोगच झाले, रागाजोगच झाले. आता तुला रवूनच नाही देवा. आता इथं देवा हाकून तुला बाहेर. आडमुठे काम करतो सगळे. नाही, जाऊ दे आता. आजचा ब्लॉग कसा वाटलाय, कारण भरपूर बोलणे खाल्ले आणि मला खायचेच होते बोलणे. मला माहीत होतं की मी असं काम केल्यानंतर पण बोलणे खाणार आहे, पण मला नाही का त्यांना आज धक्का द्यायचा होता भरपूर दिवसाचा. मला कधी पण गावात गेले कुठं पण गेले ना, मला मस्त प्रेमाने खवळत होते, पण मी ही गोष्ट पण त्यांसाठी प्रेमानेच केली. मला बघायचं होतं रिॲक्शन त्यांचं. तरी पण आजोबांना नाही का त्यांच्या काहीतरी डोक्यात असतं बरं का. आता ते एवढे बॉटले वगैरे आणल्यात ना, उद्या मला काहीतरी आयडिया सांगते की बॉटल्याचं काय करायचं आहे. ते मला म्हणले नाही का आजच्या रात्रीला राहू दे, तुला उद्या सांगतो काय करायचं आहे. तर बघू आता उद्या काय सांगते. तर आपण त्यांच्या आयडियानुसार ते जे सांगते ना ते बॉटल्याचं ते करू. तर उद्या काय सांगते नक्की बघूया. तोपर्यंत सर्वांना आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि कशी आयडिया पण कशी वाटली ते मला सांगा. त्याच्या त्या बाटलीचं काय करायचं आहे आपण ते नक्की उद्या करू. ते नक्की काहीतरी चांगलीच गोष्ट सांगते. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर. हॅलो.